आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूरमध्ये घडलेल्या ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून झालेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला व कोर्टीमधील घडलेल्या बालचिमुकलीवर झालेल्या अत्याचारावर अधिवेशनामध्ये आवाज उठवला. बघा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, काल आपण बघितलं असेल पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी एक ट्रकवाल्याला त्या 2000 रुपये ट्रॅफिक पोलिसनी घेतले आणि परत पुढे गेल्यानंतर त्याच्यावर ऑनलाईनचा 1000 रुपयाचा दंड केला. तो परत वळवून गाडी आणून रस्त्यात लावली आणि रस्ता रोको केला. 3-4 तास सगळ्या रांगा लागल्या. आपले सन्माननीय सदस्य आमदार राजूभाऊ खोरे साहेब त्या ठिकाणी गेले आणि मग तिथं असणारा पंढरपूर शहरचे PI दशरथ वाघमोडे हे किती मोजोरपणे वागत होते. माझी आपल्या निमित्तानं अध्यक्ष महोदय विनंती आहे की या PI वरती पहिल्यांदा सस्पेन्शनची कारवाई करावी, कारण हे हप्ते घेऊन त्या ठिकाणी येणारी जड वाहतूक जी पंढरपूरमध्ये आता ब्रिजचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीनं पंढरपूर शहरात येणारी जड वाहतूक रोखणं आणि मग ह्याच्यामधनं परवाच एक मुलीचा अपघात झालाय. तर आपल्याला या निमित्तानं विनंती करतो अध्यक्ष महोदय की हा जो PI आहे ते त्या ठिकाणी सातत्यानं तिथं ही वसुलीसाठी सगळ्या रस्त्याच्या कडेला ही पथकं नेमतात आणि वसुलीची जी मोहीम चालू आहे याच्यावर तातडीनं कारवाई करावी आणि ह्या दशरथ वाघमोडेंना निलंबित करावं. कालच्या प्रकरणाची चौकशी सखोल करून यामध्ये दोषी असणाऱ्यावर कारवाई करावी. आणि याचबरोबर दुसरा एक विषय अध्यक्ष महोदय, आपल्याला देखील माहिती आहे की कोर्टीमध्ये एक अल्पवयीन मुलीवरती त्या ठिकाणी झालेल्या अत्याचार याची देखील सखोल चौकशी होऊन असे प्रकार होणार नाहीत याच्यासाठी अवेअरनेस वाढवण्याच्या दृष्टीनं आपण काम करावं ही विनंती. शासनाने याच्यावरती उचित कारवाई करावी, सखोल चौकशी करून उचित कारवाई करावी. अडसड साहेब.